आष्टी तालुक्यात 80% सोयाबीन पीक चारकोल रॉटने उद्ध्वस्त। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा मोबदला द्या, भाजप किसान मोर्चाची मागणी। सततच्या पावसामुळे, ढगाळ हवामान आणि रोग कीड प्रकोपामुळे आष्टी तालुक्यातील तब्बल 80% सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले। या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चा व 150हून अधिक शेतकऱ्यांनी तहसीलदार ऐश्वर्या गिरी व तालुका कृषी अधिकारी शुभम निमगडे यांना तातडीने आर्थिक मोबदल्याची मागणी करत संयुक्त निवेदन दिले। आकडेवारीनुसार तालुक्यात यंदा 8200 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती। मात्र खोडकिडा, हुमणी अळी, येलो मोजॅक आणि चारकोल रॉटने मोठा कहर केल्याने उत्पादन जवळपास शून्यावर आले। उरलेले 20% पीक देखील ढगाळ हवामानामुळे अपेक्षित फुलबहर व शेंगा देऊ शकले नाही। रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज, आष्टी।